वसंत पंचमी म्हणजे काय तर वसंत पंचमी म्हणजे शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय। ह्या वसंत पंचमीलाच श्री पंचमी किंवा ज्ञानपंचमी असे म्हणतात। वसंत ऋतूला ऋतुराजा असे मानले जाते। त्याचे स्वागत करण्याकरता हा विशेष दिवस आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माता सरस्वती ही विद्येची देवता आहे। म्हणून आपल्या मुलांना विद्येत प्रावीण्य मिळावं किंवा मग वसंत ऋतूमध्ये ज्या पद्धतीने झाडांना पालवी फुटते त्याच पद्धतीने मुलांमध्ये त्या अगत्याने याच्याने मुलांमध्ये प्रगती व्हावी, विद्येची देवता प्रसन्न व्हावी म्हणून त्या दिवशी मुलांकडून पाटीपूजन केले जाते। मुलांकडून माता सरस्वतीची पूजा केली जाते, आराधना केली जाते आणि विद्येसाठी त्या ठिकाणी मुलांना लेकरांकडून पाटीपूजा झाल्यानंतर दुसरी अजून एक पूजा करून घ्यायची आहे आणि आईने जिभेवर एम हा शब्द काढायचा आहे जो की सरस्वतीचा मंत्र आहे, ओम सरस्वते नमः। तर त्याच्यासाठी एम जर जिभेवर काढला तर तो जिभेवर कशाने काढायचा तर दर्भाच्या काडीने मधाच्या साह्याने आईने तो एम काढायचा आहे। लेकरांना अशा पद्धतीने त्या दिवशी सेवा करून घ्यायची लेकरांकडून आणि महादेवाची सुद्धा त्या दिवशी सेवा करायची। तर महादेवाला कुठली फुलं व्हायची तर ते आपण बघूया। अशा पद्धतीने केंद्रात दर्भाची काडी पण मिळते आणि असं किट मिळतं। हे एम जे आहे तर हे मधाच्या साह्याने दर्भाच्या काडीने मुलांच्या जिभेवर आईने काढायचे आहे आणि अशा पद्धतीचं जे किट मिळतं त्याची पूजा आराधना करायची आहे। मुलांकडून ती पूजा करून घ्यायची आहे आणि त्या दिवशी केंद्रातून सुद्धा ऑनलाईन पूजेचं आपल्याला मिळतं। आता मोहरीच्या फुलांचा काय उपयोग तर मोहरीची 31 फुलं घ्यायची आहेत। अशा पद्धतीने फुलं आता निघतातच आहेत। तर फुलं नवीन पालवी येणं, नवीन फुलं येणं तर मोहरीची फुलं फार उपयोगी आहेत। तर महादेवाला ही फुलं व्हायचीत। 31 फुलं मोजून महादेवाची पूजा करून महादेवाला पाणी चढवल्यानंतर मग ही 31 फुलं ही मुलांनी जे अभ्यास करणारी लेकरं आहेत त्यांनी ही व्हायची आहेत। तर अशा पद्धतीने आईने मुलांकडून वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची आणि महादेवाची पूजा करून घ्यायची आहे। हा 31 फुलांचा उपाय फार महत्त्वाचा आणि पॉवरफुल आहे। ज्या मुलांना परीक्षेत प्रावीण्य मिळवायचं आहे किंवा ज्यांचं चित्त लागत नाही अभ्यासात, जे अभ्यासाचं ऐकत नाही अशा लेकरांसाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे। तर हा उपाय सगळ्यांनी करा आणि जास्तीत जास्त हा उपाय शेअर करा। हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा, प्रत्येक आईपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा